नमस्कार. मॅक्स महाराष्ट्राच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आजच्या बुलेटिनमध्ये आपण आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय बातम्यांचा आढावा घेणार आहोत. त्यानंतर महाराष्ट्रातील कोरोनाची आकडेवारी काय आहे हे देखील पाहणार आहोत. सुरुवात करणार आहोत हेडलाईनपासून. भारत आणि चीनच्या वादात मध्यस्थाची गरज नाही, रशिया. भारत, चीन आणि रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मंगळवारी व्हर्च्युअल बैठक घेतली. उल्लेखनीय बाब म्हणजे भारत आणि चीनमध्ये लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवर झालेल्या हिंसाचारानंतर ही परराष्ट्र मंत्र्यांमध्ये पहिलीच व्हर्च्युअल मीटिंग होती. परंतु यामध्ये हा वाद चर्चेचा प्रमुख मुद्दा नव्हता. या बैठकीमध्ये प्रामुख्याने जर्मनीच्या नाझी विरुद्धच्या लढ्यात रशियाच्या विजयाला 75 वर्ष पूर्ण झाली होती. त्यावर या व्हर्च्युअल बैठकीत चर्चा करण्यात आली. याच बैठकीत इतर मुद्देसुद्धा उपस्थित करण्यात आले होते. चर्चा सुरू असताना भारत आणि चीनच्या वादाचा मुद्दा निघाला, परंतु रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या वादात उडी घेणार नसल्याचं अप्रत्यक्षरित्या सांगितलं. गलवान खोऱ्यामध्ये भारत चीन दरम्यान निर्माण झालेल्या संघर्षानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. या पार्श्वभूमीवर रशिया, भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक महत्त्वाची बैठक झाली आहे. या बैठकीत भारतातर्फे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे सहभागी झाले होते. या बैठकीनंतर रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारत, चीन हे दोन्ही देश त्यांच्यातले वाद सोडवण्यास सक्षम आहेत आणि ते शांतपणे ह्या वादावर तोडगा काढतील असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे ह्या दोन्ही देशांना कोणीही बाहेरून मदत करण्याची गरज नाही. ह्या उभयंतामधील वाद असल्याने तो शांततेने सोडवला जाऊ शकतो असंही रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे. या बैठकीमध्ये दोन देशांमधील वादांवर चर्चा केली गेली नसली तरी भारताने चीनला फटकारण्याची संधी सोडली नाही. पाकिस्तानमध्ये 24 तासांमध्ये तब्बल 3892 कोरोनाबाधितांची नोंद. संपूर्ण जगात कोरोनाचा थैमान सुरू असताना कोरोनाच्या ह्या विषाणूपासून कोणताही देश वाचलेला नाही. अशातच आपल्या शेजारील देशात म्हणजेच पाकिस्तानमध्ये एकाच दिवसात तब्बल 3892 कोरोनाबाधितांची नोंद झालेली आहे. त्यामुळे पाकिस्तानातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता 1,88,033 इतकी झाली आहे. मृतांचा आकडा 3,755 वर गेला आहे. चीनसोबतच्या तणावपूर्ण संबंधानंतरही रशिया भारताला शस्त्रास्त्र पुरवणार. सध्या भारत आणि चीन यांच्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. भारत चीन सीमेवर गलवान खोऱ्यात झालेल्या दोन्ही देशांच्या सैनिकांमधील हिंसक झडपेत 20 जवान शहीद झाले. त्यानंतर देशात चीन विरोधात वातावरण तयार झालं आहे. चीनसोबत तणाव वाढलेला असताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 3 दिवसाच्या रशिया दौऱ्यावर रवाना झाले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी सांगितलं आहे की मला रशियाच्या वतीनं आश्वासन देण्यात आलं आहे की जर करार करण्यात आले आहेत ते कायम ठेवण्यात येतील. तसंच बऱ्याच बाबींमध्ये ही कामं लवकरात लवकर पूर्ण केली जातील. आपल्या सर्व प्रस्तावांना रशियाच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. मी रशियासोबत झालेल्या चर्चेमुळे पूर्णपणे संतुष्ट आहे. IAS विजय शंकर सापडले मृतावस्थेत, आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज. IAS अधिकारी BM विजय शंकर हे काल म्हणजेच मंगळवार 23 जून रोजी रात्री बंगळूर येथील त्यांच्या निवासस्थानी मृत अवस्थेत आढळून आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. CBI IM पोंजी घोटाळा प्रकरणी शंकर यांच्या विरुद्ध खटला चालवणार होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बंगळूर शहर जिल्ह्याचे माजी उपायुक्त शंकर हे येथील जयनगर येथील त्यांच्या निवासस्थानी मृत अवस्थेत आढळून आले आहेत. देशात 24 तासात 15,700 कोरोनाबाधितांची नोंद. देशभरात गेल्या 24 तासामध्ये कोरोनाचे 15,968 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 24 तासांमध्ये 468 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत देशात कोरोनाची बाधा झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 4,56,183 झालेली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या देशातील एकूण रुग्णांची संख्या 14,476 एवढी झालेली आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे देशात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 2,58,785 एवढी झालेली आहे. 1,83,022 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान देशभरामध्ये आत्ता रुग्णांचं कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 56.38% पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. महाराष्ट्रात 3,124 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ. राज्यात काल म्हणजे मंगळवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत विशेष वाढ झाली. तब्बल 3,000पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे 3,214 नव्या रुग्णांसह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 1,39,010 वर पोहोचली आहे. तसेच काल एका दिवसात 248 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 48 तासात 185 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू.
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सर्वसामान्यांबरोबर पहिल्या फळीतील योद्धे असलेले पोलीस कर्मचाऱ्यांना देखील समावेश होतो. मागील 48 तासात राज्यात 185 नवे कोरोना पॉझिटिव्ह पोलीस आढळले आहेत, तर 2 पोलिसांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. याचबरोबर कोरोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या आता 4288 वर पोहोचली आहे. राज्यात आढळलेल्या एकूण 4288 कोरोनाबाधित पोलिसांपैकी सध्या 998 जणांवर उपचार सुरू आहेत, तर 3239 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे 51 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. दिल्ली डिझेल पेट्रोलपेक्षा महाग सलग 18व्या दिवशी दरवाढ सुरूच. भारतीय बाजारात डिझेलच्या दरात वाढ सुरूच आहे. राजधानी दिल्लीमध्ये डिझेल पेट्रोलपेक्षा महाग होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आज 24 जून सलग 18व्या दिवशी डिझेलच्या दरात वाढ झाली आहे, तर पेट्रोलचे दर काल एवढेच आहेत. मागील 18 दिवसात डिझेलच्या दरात प्रति लिटर 10.48 रुपयांनी वाढ झाली आहे, तर पेट्रोलही 8.50 रुपयांनी महागलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मागील 18 दिवसांपैकी बरेच दिवस क्रूड ऑइलचे दर सामान्यच राहिले आहेत, पण भारतीय बाजारात मात्र याचे दर सतत वाढत आहेत. सध्या कच्च्या तेलाची किंमत $40 प्रति बॅलरच्या जवळपास आहे, पण पेट्रोल डिझेलच्या किमतीत त्या हिशोबाने कमी झालेल्या नाहीत. त्याचाच परिणाम म्हणून मागील 18 दिवसामध्ये डिझेलच्या दरात 10.48 रुपये प्रति लिटरने वाढ झालेली आहे, तर 18 दिवसात पेट्रोलचे दरही 8.50 रुपये प्रति लिटर वधारले आहेत. लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी कोणाकोणाला? लोकल सुरू झाली असली तरी मात्र सर्वांनाच लोकलमधून प्रवास करता येत नाही आहे. महाराष्ट्र सरकारच्या विनंतीनुसार मुंबईत अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी रेल्वे मंत्रालयानं लोकल ट्रेन सुरू केली आहे. यामध्ये रेल्वे कर्मचारी, मंत्रालय आणि जिल्हा अधिकारी कार्यालयांचे कर्मचारी, मुंबई, ठाणे, KDMC, नवी मुंबई, पालघर या पालिकात काम करणारे कर्मचारी, पालिका शाळेत काम करणारे शिक्षक आणि पालिकेत कॉन्ट्रॅक्टर असणारे कर्मचारी, महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस आणि रेल्वे पोलिसांचे कर्मचारी, बेस्ट स्टेट ट्रान्सपोर्ट कर्मचारी, NMTM, TMT आणि KDMTचे कर्मचारी, मुंबईतील सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालयात काम करणारे कर्मचारी, पॅथॉलॉजी लॅब आणि टेस्टिंग करणारे कर्मचारी या सर्वांनाच ट्रेनने प्रवास करण्याची मुभा आहे. गोपीचंद पडळकरांचं शरद पवारांबद्दलचं वक्तव्य चुकीचं, भाजपने हात झटकले. शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहेत अशी आक्षेपार्ह टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. पडळकर यांनी केलेल्या ह्या टीकेनंतर वादाला तोंड फुटलं आहे. पडळकर यांच्या या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे, तर दुसरीकडे भाजपने पडळकर यांचं हे वक्तव्य चुकीचं असल्याचं सांगत या प्रकरणातून हात झटकले आहेत. पडळकर यांनी शरद पवारांविषयी मांडलेल्या भूमिकेबाबत भाजप असहमत नाही, पण त्यांनी जो शब्दप्रयोग वापरला आहे तो 100% चूक आहे. भाजप या शब्दप्रयोगाशी पूर्णपणे असहमत आहे. शरद पवारांच्या राजकीय धोरणाबाबत आमचे मतभेद आहेत. आम्ही त्यांच्यावर टीका केली आणि यापुढेही करू, पण सार्वजनिक जीवनात असताना कोणावरही अशी टीका करणं ही भाजपची परंपरा नाही, असं भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी म्हणाले आहेत. पीक कर्ज न देणाऱ्या बँकांवरती फौजदारी गुन्हा, अनिल देशमुख यांचा इशारा. सध्या शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी पीक कर्जाची आवश्यकता आहे, पण अनेक राष्ट्रीयकृत बँका त्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याचं निदर्शनात येत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून शेतकऱ्यांना पीक कर्ज न देणाऱ्या बँकांवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. शेतकऱ्यांना कर्ज सुलभतेने मिळावं यासाठी राज्य शासनाने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी अनेक राष्ट्रीयकृत बँका ह्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचं आढळून येत आहे. जिल्हा अधिकाऱ्यांनी अशा बँकांबाबत तक्रार केल्यास या बँकांवरती कडक कारवाई करण्यात येतील असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची पेरणीची वेळ आहे. अशा वेळेस शेतकऱ्यांना पीक कर्जाची आवश्यकता आहे, पण अशा या महत्त्वाच्या वेळी अनेक जिल्ह्यामध्ये नॅशनलाइज बँका पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करतात. ही अतिशय गंभीर बाब आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या जिल्ह्यातनं अशा पद्धतीच्या बँकेच्या बाबतीतल्या तक्रारी येतील त्यांच्यावर राज्य शासनाच्या माध्यमातून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल. गोपीचंद पडळकर शरद पवार यांच्यावरील वक्तव्यामुळे वादात.
महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणावर शरद पवारांना केवळ राजकारण करायचे आहे. आजपर्यंत अनेक बहुजन समाजावर पवारांनी अत्याचार केले. हे नेतृत्व राज्याचे असू शकत नाही. त्यामुळे शरद पवारच महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. आमदार पडळकर यांनी पंढरपुरात होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या प्रसंगी बोलताना आमदार पडळकर यांनी धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर मागील सरकारने 1000 कोटींची तरतूद केली होती. मात्र या सरकारने अर्थसंकल्पात कसलीही तरतूद धनगर समाजासाठी केली नाही. त्यामुळे धनगर समाज केवळ राजकारणासाठी पवारांना लागतो. तसेच विधानसभा निवडणुकीनंतरचा नाशिक येथील अवकाळी पाऊस असो किंवा कोकणात वादळी वाऱ्याने झालेले नुकसान असो, या दोन्ही प्रसंगात शरद पवार पाहणी दौऱ्यावर गेले, पण त्या ठिकाणच्या लोकांना दमडीचीही मदत मिळाली नाही. त्यामुळे पवारांचे नेतृत्व केवळ राजकारण करण्यापुरते मर्यादित आहे, असंही ते यावेळी म्हणाले. धनगर समाज माझ्याबद्दल टीका करतात आणि माझ्याकडेच आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी येतात आणि आता तेच सरकारचे प्रमुख आहेत. ते धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नाबद्दल काय? शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं माझं मत आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्राचं नेतृत्व ते करतायत आणि राज्यातल्या बहुजनांच्या वरती अत्याचार करण्याची भूमिका त्यांची कायम राहिलेली आहे आणि ते पुढेही चालू ठेवतील. त्यांच्याकडं ना कुठली विचारधारा आहे, ना कुठला अजेंडा आहे, ना कुठलं व्हिजन आहे. फक्त छोट्या छोट्या समूह घटकांना भडकवायचं, आपल्या बाजूला करायचं आणि त्यांच्यावरतीच अन्याय करायची त्यांची भूमिका आहे. आणि मला वाटत नाही ते धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह असतील. त्यांना फक्त धनगर समाजाच्या आरक्षणाचं राजकारण करायचं आहे. आणि तुम्हाला कळलंच असेल, मागच्या बजेटमध्ये त्यांना मागच्या सरकारनं, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारनं जे 1000 कोटीचं पॅकेज घोषित केलं होतं, विश्वासघातानं सरकार गेल्यामुळं त्यांना त्याच्यावरती कारवाई करता आली नाही. पण या सरकारनं 1 रुपयासुद्धा धनगर समाजाच्या आरक्षणाच्या निर्णयामध्ये जो झाला होता बजेटमध्ये, तो त्यांनी दिलेला नाही. त्यामध्ये 5 वसतिगृह आहेत, विद्यार्थ्यांच्या फीज आहेत, UPSC MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमधला निर्णय आहे, ज्यांना घर नाही त्यांना घर देण्याचा निर्णय आहे. असे अनेक निर्णय आहेत. त्याच्यावरती 1 रुपयाचं बजेट ते धरू शकले नाहीत. त्यामुळं आता जेव्हा विधानसभेचं, विधान परिषदेचं अधिवेशन चालू होईल, त्या सगळ्या गोष्टीवरती आम्हाला बोलावं लागेल. राज्य सरकार वेगवेगळ्या समाजाच्या बाबतीत वेगवेगळी भूमिका घेत आहे. मला राज्य सरकारला निवेदन करायचं आहे, आमची केस कोर्टामध्ये चालू आहे, तुम्ही का वकील दिले नाहीत, त्यांची फी का तुम्ही देत नाही, त्याच्यावरती का मीटिंग होत नाही, आमचे तिथे प्रतिनिधी कमी आहेत म्हणून तुम्ही डावलता. राज्यात 2 नंबर असलेल्या धनगर समाजाची ही अवस्था असेल तर ज्यांचे छोटे छोटे समूह आहेत, छोटे छोटे समाज आहेत, ज्यांचं लोकप्रतिनिधी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये नाही आहेत, विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये नाहीत, त्या लोकांची काय अवस्था यांनी या 60-70 वर्षात करून ठेवली आहे, ही आता सांगायला दुसऱ्या लोकांची, ज्योतिषाची गरज नाही. कारण गावगाड्यातल्या सर्वसामान्य मुलांना राजकारणामध्ये माननीय शरदचंद्र पवार साहेबांची भूमिका आता कळायला लागलेली आहे. त्यामुळं येत्या अधिवेशनाच्या वेळेस ही कोरोनाची परिस्थिती कमी झाल्याच्या नंतर आम्ही धनगर समाजाच्या वतीनं राज्यभर आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत. याची राज्य सरकारनं दखल घ्यावी. मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी राज्य सरकारची तयारी पूर्ण. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालय 7 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी राज्य शासनाने तयारी पूर्ण केली आहे. त्यासाठी 1500 पानांचा ॲफिडेव्हिट न्यायालयात सादर करण्यात आला आहे, अशी माहिती काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. या विषयावर मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत उपसमिती अध्यक्ष अशोक चव्हाण, मंत्री एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील आदी उपस्थित होते. न्यायालयीन सुनावणीसाठी विधी विभाग आणि राज्य शासनाच्या वकिलांनी केलेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला. शिवाय उपसमिती सदस्यांनी यासाठी काही सूचनाही केल्या आहेत. मराठा आरक्षणासंदर्भामध्ये मंत्रिमंडळ उपसमिती जी गठीत करण्यात आली होती, त्या समितीची 5वी बैठक, आतापर्यंत 4 बैठका झाल्या आणि 5वी बैठक या ठिकाणी आज उपसमितीच्या सदस्यांच्या बरोबर झाली. या बैठकीला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सन्माननीय मंत्री महोदय दिलीप वळसे पाटील, सन्मान्य मंत्री महोदय एकनाथराव शिंदे, सन्मान्य विजय वडेट्टीवार यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आजची ही बैठक झाली.
7 जुलैला सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिकेची सुनावणी होण्याची शक्यता आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्याने मेडिकलला जे मराठा आरक्षण देण्यात आलेलं आहे, ज्याला हायकोर्टाने बिलकुल मान्यता दिलेली आहे, त्याच्या विरोधामध्ये काही लोक हे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेले आहेत मेडिकलच्या ॲडमिशनच्या संदर्भामध्ये आणि आपली जी मूळ याचिका होती की ज्या ठिकाणी म्हणजे आपल्या विरोधात जी मूळ याचिका जी सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली आहे, तोही विषय कदाचित दोन्ही एकत्रपणे सर्वोच्च न्यायालयामध्ये 7 तारखेला येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आजच्या या 5व्या बैठकीमध्ये 4 बैठका ऑलरेडी झाल्या. शेवटची बैठक सिनियर काउन्सिल मुकुल रोहतगी यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये होऊन जवळपास एक महिनाभर झाला आणि त्यावेळेस चर्चा ही सगळी झालेली आहे. तो त्यावेळेस तारखा मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निश्चित नव्हत्या. त्यामुळे आता तारीख 7 जुलैची आलेली आहे, परंतु या तारखेला दोन्ही मॅटर एकत्र येतात का एकच मॅटर ऐकलं जातं याच्यात काही स्पष्टता नाही आहे. परंतु आमच्या वतीने आम्ही तयारी ही पूर्ण करण्याच्या बाबतीमध्ये तयारी झालेली आहे. शासनाच्या वतीने 1,500 पानाचं एक ॲफिडेव्हिट आम्ही आपलं म्हणणं शासनाचं जे आहे ते सर्वोच्च न्यायालयामध्ये फाईल ऑलरेडी केलेलं आहे. शासनाचं म्हणजे शासनाने जे आरक्षण हायकोर्टाने बाजूने निकाल दिला, जवळपास त्याच धर्तीवर आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये आमचं म्हणणं सपोर्टिव्ह जी आरक्षणाला समर्थन देणारच आमचं आम्ही मांडलेलं आहे. जे विरोधामध्ये आहेत आरक्षणाच्या त्यांच्याकडून रिजॉइंडर जे यायला पाहिजे ते अद्याप तरी काही फाईल झालेलं नाही. आपली भूमिका आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये ऑलरेडी विशद केलेली आहे, मांडलेली आहे. त्यामुळे या तारखेला आता नेमकं काय होतं आहे, मी खासदार संभाजी राजे यांचंही आभार मानेन की त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलं होतं. तर बहुतांश सर्वच मुद्दे आम्ही सकारात्मक पद्धतीने विचार करून आजच्या चर्चेमध्ये त्याचा अंतर्भाव करून त्या सगळ्या गोष्टी टिकल्या पाहिजे हीच शासनाची भूमिका आहे. त्यामुळे आत्तापर्यंत जेवढ्या बैठका झाल्या तर वृत्तांत माध्यमांनी ऑलरेडी दिलेला आहे. ते आजची बैठक जी आहे 7 तारखेला असल्या कारणानं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या सगळ्या बैठका मध्यंतरीच्या काळात या महिनाभरामध्ये फक्त कोरोनाच्या प्राधान्य दिल्यामुळे मधल्या काळामध्ये एक 15-20 दिवसामध्ये काही झाले. परंतु सातत्याने आम्ही दोन्ही विभागाचे सचिव आहेत, लॉ अँड ज्युडिशियलचे सचिव आहेत, अन्य JEDचे आहेत, सर्व संबंधित सचिव आहेत, ॲडव्होकेट जनरल जे आहेत आपले त्यांच्या ही सगळी चर्चा वारंवार झालेली आणि आपल्या वतीने मुकुल रोहतगी हे आपले सिनियर काउन्सिल आहेत. बाकीसुद्धा मराठा आरक्षण समर्थन करणारे जे काही संस्था आहेत त्यासुद्धा त्याच्यामुळे त्यांनी आपली इंटरव्हेन्शनची भूमिका त्या ठिकाणी बहुधा दाखल केली असं माझं मत आहे. तर आम्ही सर्व एकत्रितपणे हे आरक्षण टिकलं पाहिजे हीच आमची भूमिका. त्या अनुषंगाने आम्ही सर्व कारवाई जी वकिलांच्या स्तरावर आहे ती पूर्ण झालेली आहे. सर काल बाळासाहेब यासह इतर घडामोडी आणि अपडेट पाहण्यासाठी तुम्ही मॅक्स महाराष्ट्राची वेबसाईट, YouTube, Facebook, ट्विटरला नक्की भेट द्या. धन्यवाद.